हॅलो स्टुडंट्स, चला तर आज आपण 10वीचा कुमार भारतीमधला सेकंड चॅप्टर तो म्हणजे बोलतो मराठी ही असा सुंदरसा धडा पाठ आज आपण शिकणार आहोत. खूप सुंदर अशा भाषावर आधारित हा धडा आहे. चला तर मग वेळ वाया न घालता आपण सुरुवात करूया. बघा तर काय दिलेलं आहे, बोलतो मराठी पाठ क्रमांक 2 आहे. याची लेखिका आहेत डॉक्टर नीलिमा गुंडी. गुंडी ही या धड्याच्या लेखिका आहेत. त्यांचा जन्म 1952मध्ये झाला होता आणि डॉक्टर नीलिमा गुंडी या मराठी भाषा विषयाच्या प्राध्यापिका व आणि ते मराठी भाषा विषयाच्या प्राध्यापिका आणि भाषातज्ञ आणि लेखिका आहेत. डॉक्टर नीलिमा गुंडी त्यांची अक्षरांचा देवनिरागस हे बालसाहित्य आहेत. बघा, नीलिमा गुंडी यांच्या अक्षरदेव आणि निरासागर हे बालसाहित्य आहे. देठ जगण्याचा रंगाचा थवा हे त्यांच्या ललित लेखसंग्रह आहेत. भाषा प्रकाश, भाषाभान, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेखसंग्रह इत्यादी 35 पुस्तके त्यांच्या प्रकाशित आहेत. 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या डॉक्टर नीलिमा गुंडी या अध्यापिका होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 12 सालच्या दिवाळी अंकांसाठी मुख्य संपादक म्हणून डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी काम केलेले आहे. तर डॉक्टर नीलिमा गुंडी यांची इथं थोडक्यात माहिती दिलेली होती, ते आपण वाचली. आय होप तुम्हाला त्यांची माहिती समजली असेल. आता चला तर बघूया पुढे काय दिलेलं आहे. पुढे दिलेलं आहे बघा, मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होते. म्हणजे आपण असे वेगवेगळे शब्द वापरतो मराठीमध्ये, हिंदीमध्ये इंग्लिश मिक्स बोलतो ना, त्याच्यामध्ये कसं विनोद निर्माण होतं त्या या पाठात त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. त्यांचे वर्णन प्रस्तुत पाठात आलेले आहे. व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. आता बघा, व्युत्पत्ती म्हणजे काय? व्युत्पत्ती म्हणजे ते शब्द तयार कसा झाला, त्याचा जन्म कुठे झाला हे आपण समजला ना, तर त्याची आपल्याला खूप माहिती मिळते आणि आपल्याला आनंदही मिळतो असं या पाठात लेखिकेने सांगितले आहे. आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनाचे सूक्ष्म अर्थ सौंदर्य उलगडण्यास मदत होते हे या पाठातून स्पष्ट होते. चला तर मग खूप चांगला हा पाठ आपण आता सुरुवात करूया. बघा, सुरुवात होते आपल्या पाठाची. बघा काय दिलेलं आहे. सर्वात पहिले, परवा वर्तमानपत्रात एक विनोद आले होते. काय विनोद आले होते बघा. बायको काय म्हणते, बायको नवऱ्याला म्हणते, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? तर नवरा काय म्हणतो, नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगर. इथं काय झालं, बायकोनं काय म्हणली, उत्तप्पा बनवू का म्हणली तुम्हाला. त्यानं असं नाही म्हणली की मी तुम्हाला उत्तप्पा बनवून देऊ का खायला, तसं नाही म्हणली. त्याचा एक वर्ड चेंज झाल्यामुळे तिथं काय विनोद निर्माण झाला असा लेखिका सांगत आहे. चला पुढे जाऊया. आता येथे विनोद निर्माण झाला आहे. कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणार नाही. त्या बायकोनं काय बनवणे हा क्रियापद लावला, पण तिथं बायको हा क्रियापद शोभणार नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. हल्ली म्हणजे सध्या.
ते सध्या काय झालं, ते बनवणे हे क्रियापद जे आहे ते सध्या आपल्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या भाषात घुसलेलं आहे. असं लेखिका म्हणत आहेत. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियापदांसाठी वेगवेगळी सर्व शब्दप्रयोग आहेत. पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात. मराठी बनवणे म्हणजे फसवणे. मराठीमध्ये बनवण्याचा असा अर्थ होतो. खरं तर रूढ आहे. म्हणजे आपण आजकाल सगळं बनवणे हे असंच म्हणत आहोत, पण ते सूट होत नाही असं लेखिका म्हणत आहे. त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगर विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही. म्हणजे बघा, माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगर. बघा, तुम्हाला तर माहिती आहे की सिद्धांत होता आपला की माकडापासून माणूस बनला. तेच इथं सांगण्यात आलेलं आहे की कसं माकडापासून माणूस बनला आणि माणसापासून पुन्हा माकड बनला. हे कसं झालं ते आश्चर्य आहे, ते एक विनोद आहे असं सांगण्यात आलेलं आहे. चला तर पुढे जाऊया, नेक्स्ट पॅरेग्राफ घेऊया. बघा, मराठी ढगांचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. तिथं ढंगाचे दिलेलं आहे, ढगाचं वाचलं आपण. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. म्हणजे आपण जसं शुद्ध मराठी बोलणार तशी आपली भाषा खूप चांगली होणार. आपण मिक्स बोलतो, खिचडी बनवतो, तसं नाही करायचं. मराठीत मारणे हे क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात हे लक्षात घेण्याजोगे आहे. गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाटकी मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी. मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कोठेही आला नाही. हीच तर भाषेची गंमत आहे. बघा, आपण मारणे, मला मम्मीनं मारली असं म्हणतो आपण, मारली की नाही. पण बघा, आपण तेच क्रियापद कुठं वापरलं, आपण शिट्टी मारणे, शिट्टीला मारलो का आपण, नाही. तिथं अर्थ काय झाला, आपण शिट्टी वाजवलं. आपण माशा मारणे, मार देणे असा कुठेही अर्थ झालेला नाही ना. हीच तर भाषेची गंमत आहे असं लेखिका सांगत आहे. गंमत आहे की नाही. चला तर पुढे जाऊया. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्यप्रचार ही देखील भाषेची खास शैली आहे. जसं शब्दाची गंमत आहे तसं वाक्यप्रचाराची देखील आहे असं म्हणत आहे लेखिका. खस्ता खाणे मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही आहे हे माहिती आहे ना. तसेच कंठस्नान घालणे हा वाक्यप्रचार युद्धाविषयीच्या बातम्यामध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून अंघोळ घालणे अशा शब्दाश अर्थ नाही. खांद्याला खांदा लावणे, सहकार्य करणे आणि खांदा देणे, प्रेताला खांदा देणे यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल. बघा, आपण कंठस्नान घालणे, कंठस्नान त्याचा अर्थ कंठस्नान घालणे काय होतो, आंघोळ करणे. गळ्याखालून बघा, इथं कंठस्नान घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो, युद्धात विरोधीला हरवणे. पण याचा शब्दशः अर्थ काय होतो, कंठस्नान म्हणजे गळ्याखालून अंघोळ करणे. पण वाक्यप्रचारात वेगळा अर्थ आणि शब्दशः वेगळा अर्थ असे काय लेखिका आपल्याला सांगत आहे की कसं गमती आहे. बघा, एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल असं पण
लेखिका सांगत आहे. अशी अनेक उदाहरणे देता येईल. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. आपण जर चुकीचं वर्ड वापरलं तर आपल्या भाषा कसं होईल, खराब होईल. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, शब्दकोश रोज नवीन शब्द शिकलं पाहिजे असं लेखिका सांगत आहे. पुढे बघा, अक्कलवान म्हणजे हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा. हे माहिती नसेल तर कोण आपलं खरं कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. बघा, अक्कलवान म्हणजे हुशार, मग अकलेचा काना म्हणजे अतिशहाणा म्हणजे त्यानं खूप शहाणा आहे म्हणजे पागल आहे असं थोडक्यात. हे माहिती नसेल तर आपल्याला कसं करणार की कोणी फिरकी कसं घेत असेल आपल्याला. चला पुढे काय दिलेलं आहे बघा. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणत्या प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहिती नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. बघा, हे काय सांगण्यात आलेलं आहे तर क्रियापद आपण जेव्हा पण वापरतो ते त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा आहे हे आपल्याला माहीत नसेल तरी पण आपला अर्थाचा गोंधळ होतो. उदाहरणार्थ बघा, अंगाला लावणे आणि अंगावर घेणे. अंगाला लावणे वेगळा, अंगावर घेणे वेगळा. तिला हसणे, तिची चेष्टा करणे या अर्थी, आणि तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे याच्यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. चला तर इतक्या लाईनमध्ये लेखिकानं काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या भाषेत छोटीशी छोटी चूक पण आली तर आपली भाषा बिघडू शकते. त्याचप्रमाणे प्रत्यय लावण्यात थोडीशी चूक पण आली तर आपल्या भाषाचा अर्थ पण बदलू शकतो अशा लेखिका सांगत आहे. पुढे बघा, हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यावर प्रत्ययाची जागा अनेकदा चुकलेली असते. बघा, समारंभ म्हणजे काहीतरी प्रोग्राम, वाहिन्या म्हणजे न्यूज चॅनल वगैरे प्रोग्राम, तसंच टी व्हीवरचं त्याच्यामध्ये पण अनेकदा प्रत्ययाची जागा चुकलेली असते असं आपल्याला लेखिका सांगत आहे. उदाहरणार्थ बघा, तुझी मदत करण्याऐवजी आपल्याला काय म्हणायला पाहिजे, तुला मदत करणे हवे. त्याचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे असं लेखिका सांगत आहे. लेखिकाने या पाठात फक्त भाषांचं सौंदर्य कसं वाढवायचं, काय चुका होता हे सांगितलेलं आहे. चला पुढचा पॅरेग्राफ घेऊया. पुढे काय दिलेलं आहे बघा, भाषांमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही आहे. म्हणजे नवे शब्द वाढतच असतात भाषेमध्ये, कारण कशाला भाषा काय आहे, नदीसारखी प्रवाही आहे. प्रवाही म्हणजे वाहणारी. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केलेले आहेत. बघा, आपण आता कसं बोलतो, थोडं इंग्लिशमध्ये, थोडं मराठीमध्ये, थोडं हिंदीमध्ये. म्हणजे हिंदी भाषाचे थोडे थोडे पण शब्द आपल्यामध्ये आलेले आहे. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये शब्द आपले मानले आहेत. बघा, इथं या लाईनमध्ये लेखिकेने काय सांगितलं आहे की मराठी भाषांनी आपण थोडं संस्कृत बोलतो मराठीमध्ये, थोडी अरबी, थोडी इंग्रजी, कन्नड मिक्स करून बोलतो आणि त्या मराठी भाषेने ते सगळे शब्द ॲक्सेप्ट केलेले आहेत. टेबल हा शब्द आता आपल्याला फरका वाटत नाही, टेबल शब्द, कारण टेबल शब्द तर इंग्लिश आहे, पण गरज नसताना इतर भाषांमध्ये शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. मी स्टडी केली. म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का? बघा, आपण आज कसं करतो, मी स्टडी केली, मी टेबलवर बसले, मी चेअरवर बसले.
मध्ये घुसळतो ना आपण इंग्लिश आणून. तर त्या लेखी काय म्हणत आहे, मी स्टडी केलं म्हणण्याऐवजी मी अभ्यास केला. हे म्हणणं बरं आहे ना. असं लेखिका म्हणत आहे, मी चेअरवर बसले हे म्हणण्याऐवजी मी कुर्सीवर बसले असं म्हणायला जमत नाही का. असं लेखिका म्हणत आहे की ते योग्य नाही का. मी स्टडी केल्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का, असं लेखिका म्हणत आहे. चला, अशा प्रकारे एक पेज झाला. आपण नेक्स्ट पेज घेऊया. थोडंच राहिलं आता. बघा काय सांगण्यात आलेलं आहे. भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती. व्युत्पत्ती म्हणजे शब्दांचा जन्म कसा झाला, कुठे झाला हे जाणून घेतलं तर आपल्याला भाषाची गंमत खूप जाणून घेण्याचा मार्ग आहे. यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. मोरंबा या शब्दातला मोरा या मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी. जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस. बघा मोरंबा वाचलं तर आपल्याला मोर म्हणजे मयूर माहीत आहे ना, मोर हे लक्षात येतं. पण मोरंबा म्हणजे काय, मोरंबा म्हणजे साखर. अरे असं कसं झालं, तर बघा जुन्या काळात साखर मॉरिशसवरून म्हणजे एक देश आहे त्याचं नाव आहे, त्याच्यावरून यायची म्हणून त्या साखरला मोरस असं म्हणायचं. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली आहेत ते त्यातून कळते. बघा किती मूळ जे आहेत तो खूप दूरपर्यंत पसरलेली आहे असं लेखिका सांगत आहे इथं. तर बघा इथं लेखिकानं फक्त काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की मराठी भाषेत कसं आपण बिघडत चाललो, आपली मराठी भाषा किती चांगली आहे, त्यानंतर शब्दांची गंमत हे सगळं आपण बघत चाललेलं लेखिका आपल्याला सांगत आहे. कशी गंमत असते शब्दाचं हे आपल्याला लेखिका सांगत आहेत. चला पुढे जाऊया. चला तर मग आता नेक्स्ट पॅरेग्राफ बघूया. कदर करणे असे आपण म्हणतो, तो वाक्यप्रचार आहे. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख हा शब्द आपण घेतला आहे. बघा कदर हा अरबी शब्द आहे, लक्षात ठेवा. कदर हा अरबी शब्द आहे. कदर काय आहे, अरबी शब्दापासून आपण घेतलेला आहे. हा शब्द आपण घेतला मराठीमध्ये. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्याला चुकाही होत नाही. उदाहरणार्थ अनुसया कोणाचं तुम्हाला माहीत असेल, कोणाचं तर नाव असते मुलींचं. अनुसया नाम नसून ते अनसुया असे आहे. अनुसया नाही, ते अनसुया आहे. असूया अशी त्याची संधी आहे. अनसुयाची संधी अशी आहे. मनात असूया मत्सर नसलेली अशी ती अनसूया आहे. अनसूया. बघा आज खूपाचं नाव असतंय. जर माझा व्हिडिओ कोणी अनुसया बघत असेल तर त्याचं नाव आपण बिघडलेलं आहे. खरं तर ते कसं आहे, अनसूया आहे. अनसूया म्हणजे मनात असून नसलेली अशी ती अनसूया. आपण त्याला अनुसया करून टाकलेला आहोत आपल्या भाषाने त्याला. हे कळाल्यावर शब्द मना पक्का रुजतो. तसेच जराजर या संस्कृतमधून आलेल्या शब्दांचा अर्थ वार्धक्याने विकृत झालेला. यातील जचे उच्चार तालव्यापासून होते. ज्या
आहेत. तर जरा, थोडे, जर, खलाबूत या शब्दातील ज चे उच्चार दंतमूल्य आहे. दंतमूल्य म्हणजे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरचा दात मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी, त्याला दंतमूल्य असे म्हणतात. म्हणजे बघा, आपण जे पण वर्ड उच्चारतो ते उच्चारताना आपला जे जिभाचा टोक असतो ते वरच्या दाताच्या मुळांना लागतो. त्याला दंतमूल्य म्हणतात. आणि ज ते जे आहे ज ते दंतमूल्य आहे असं म्हणतात. उच्चारावरही अवलंबून असते. म्हणजे उच्चार, भाषा, वर्ड जे आहे ते उच्चारावरही त्याचा अर्थ अवलंबून असतो. जर आपण वेगळा उच्चार केला तर त्याचा अर्थ पण वेगळा होतो असं लेखिका सांगत आहे. पुढे जाऊया. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराची शब्द तोडतो या साऱ्यांना महत्त्व आहे. सूतकताई, हा शब्द जे सूतकताई हा शब्द आहे ना, हा शब्द जर सूतकताई असा लिहिला तर कसं वाटेल? सूतकताईला आपण सूतकताई असं लिहिलं तर कसे वाटले? तर अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षरशः असा लिहिला, असा कोणा मुलाचं नाव करून टाकणे बरोबर आहे का? नाही ना. अक्षरशः असं आहे तर आपण त्याला अक्षरशः असा लिहिला तर ते खरं होणार का? अर्थ बदलून जाणार. बघा, आपण सुरुवातीला काय बघितलो तर त्याचा आपण शब्दशः अर्थ वेगळा असतो. त्यानंतर आपण प्रत्यय लावण्यात चूक केलं तर त्याचा अर्थ पण बदलतो. आता जर आपण लिहिण्यात चूक केली तरी पण त्याचा अर्थ बदलतो असं लेखिका सांगत आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ बघूया. पुराणातील वाणी. पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे? हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. तिथे मूळ म्हण होती पुराणातील वानगी. पुराणात वानगी म्हणजे उदाहरणे, पण वानगी झाली वांगी. आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीची गोष्ट. अशी फजिती होते. लिहिण्यात चूक झाली तर कसं होतं? एक्झाम्पल पण दिलेलं आहे ठिकाणं. वांगी आपण लिहिण्यात चूक करून वांगी लिहिलो आणि त्या म्हणीमध्ये त्याचा अर्थ शोधला तर आपल्याला भेटणार नाही, कारण त्याचं काय होतं? वानगी होतं, तर आपण वांगी केलो. कशी फजिती झाली असं लेखिका म्हणत आहेत. चला पुढे जाऊया. खूप इंटरेस्टिंग आहे हे चॅप्टर. पुढे जाऊया. काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात. उदाहरणार्थ, राजाचे कलेवर प्रेम होते. अपघातस्थळी कलेला एक कलेवर पडले. पहिला कलेचा अर्थ काय होतो बघा. पहिला कलेचा अर्थ होता चित्रकला वगैरे वगैरे, आणि दुसऱ्या कलेचा अर्थ होता अभ्यास. अपघातस्थळी एका कडेवर पडलं असं त्याचा अर्थ होतं. येथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे. तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव असा आहे. बघा, आपण वेगळ्या वाक्यात तो शब्द लिहिलो तर जे वाक्याचा अर्थ आहे त्या वाक्याचा अर्थानुसार तो शब्दाचा अर्थ पण बदलतो. हे ह्यातून आपल्याला समजलेलं आहे. तर नेक्स्ट पॅरेग्राफ. आपण
आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतील अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरी दारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. या पॅरेग्राफ लेखिकेने काय म्हणाले आहे की आपली मराठी भाषेला आपल्याला जपायला हवी, कारण ती त्या मराठी भाषेने आपल्या जीवनाला एक चांगलासा आकार दिलेला आहे. आणि आपण भाषा बोलतो तर आपल्या भावना व्यक्त होतात आणि त्या मराठी भाषेशी आपले खास नाते जुळलेले आहे. आणि त्या मराठी भाषेचे ज्ञानही आपल्याला मिळवायला हवे असं इथं लेखिका सांगत आहे. पुढे बघा, पुढचा पॅरेग्राफ काय दिलेला आहे. उदाहरण बघा, आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आत बाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वस्थान कायम ठेवायला हवे. उदाहरणार्थ, आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी 2 वाक्यातून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पहा. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडलं. बघा, अशी अनेक वाक्य तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यामुळे तिचे अर्थ सौंदर्य कळल्यावरच आपण लाभल्या आम्हास भाग्य बोलतो मराठी, असे कविवर्य सुरेश भटकांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू शकतो, हे विसरून चालणार नाही. बघा, इथे आपला पाठ संपलेला आहे. पूर्ण पाठात लेखिका डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी फक्त एकच संदेश दिलेला आहे. तो म्हणजे आपल्या भाषाला आपण भाषा शब्दसाठा वाढवला पाहिजे. आणि ते भाषा कुठून आली, कशी आली, त्याचा इतिहास शोधल्यावर त्याचं आपल्याला गंमत होते, विनोद निर्माण होते, असं लेखिकेने सांगितलं आहे. असं हे खूप चांगला असा पाठ इथं संपलेला आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा स्वाध्याय घेऊया. आता इथंच थांबू. आपलं खूप चांगला असा पाठ इथं संपलेला आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. तुम्हाला आवडलं लाईक करायचं आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा आमच्या चॅनलला. थँक्स फॉर वॉचिंग. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा स्वाध्याय बघू. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. बाय स्टुडंट्स.